नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे सध्या वातावरणातला बदल, ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस आता इतकी बदलत चाललेली आहे. कधी मे मध्ये पाऊस पडतोय, एप्रिलमध्ये गारपीट होते, कधी कधी 12 महिने प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस पडतोय. उन्हाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की वातावरणातल्या बदलामुळे टेम्परेचर इतकं वाढत चाललेलं आहे की त्यामुळे आपल्याला कल्पना येत नसेल, पण उष्माघातामुळे मरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. कदाचित काही ठिकाणी त्याची नोंद होत नाही, ग्रामीण भागामध्ये सुद्धा. पण उष्माघातात अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत, अनेक लोक मृत्यू पावत आहेत आणि त्यासाठी मग उपाययोजना. आणि म्हणून आपल्याला आताच आमच्या सेक्रेटरीने सांगितलं या ठिकाणी की नागपूरला या संदर्भामध्ये जसं आपण आता दिल्लीला NIDM आहे, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थाच्या ठिकाणी आहे, तसं आपण स्टेटवर सुद्धा देशामध्ये सर्वात मोठी ही संस्था ही आपण त्या ठिकाणी आता सुरू करतोय. नागपूरला जवळपास 174 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयाने देऊन गेल्या वर्षीच त्या कामाची सुरुवात केलेली आहे. आपण तिथेच MIDC मध्ये 12 एकर जागा आपल्याला या ठिकाणी अलॉट झालेली आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि यातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल. तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल, त्या ठिकाणी काही रिसर्च सुद्धा होतील आणि त्यातून खूप मोठा फायदा हा आपल्या राज्यासाठी या ठिकाणी होणार. आणि म्हणून जसं भूकंप झाला की त्याला लगेच आपत्ती व्यवस्थापन असतं, कुठे सायक्लोन आलं तर त्याला आम्ही त्या ठिकाणी धावून जातो, पूर आला तर त्याच्यासाठी सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे, पण उन्हासाठी व्यवस्था नाहीये. आणि हा सर्वात मोठा भाग आहे खरं म्हणजे या विषयातला. आणि म्हणून 27 टेम्परेचर, कुठे 48 टेम्परेचर, कुठे कुठे 49 टेम्परेचर सुद्धा आपल्याकडे असतात. जळगावला आपल्याकडे 27 टेम्परेचर म्हणजे आता सर्वसाधारण झालेलं आहे. पण यामध्ये मग रस्त्याने चालणारे, दुचाकीवाले, कुठे सिग्नलवर थांबणारे, मजूर शेतामध्ये विचारे सकाळपासून संध्याकाळवर काम करतायत आणि अशा लोकांना या ठिकाणी मग उष्माघात होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू सुद्धा होत असतो. आणि म्हणून सगळी ही व्यवस्था या वर्षीपासून आपण या ठिकाणी करत आहोत. आणि यावर खरंच चांगलं रिसर्चही झालं पाहिजे, ट्रेनिंगही झालं पाहिजे की यातून वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय काय सूचना दिल्या पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा आपण जास्त थंडी असली की आपण थंडीमध्ये आपण त्याची वेळ बदलून टाकतो. आपण बघतो देशावर कसं आहे तर. आणि अनेक ठिकाणी पूर आला, जास्त पाऊस झाला, अतिवृष्टी झाली की आपण मग ऑफिसला सुट्टी देतो, आपण शाळांना सुट्टी देतो. पण उष्माघात टेम्परेचर 48च्या वर चाललंय, 27च्या वर चाललेलं आहे, 49 पर्यंत जात आहे कुठे कुठे टेम्परेचर. तर मग काय केलं पाहिजे. आणि यासाठी एक SOP त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. आणि मग आता त्या माध्यमातून आपण जिल्ह्यावर, आपण जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापन सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत. त्या ठिकाणी ही आता एक SOP लागू केलेली आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण अग्रीमेंट केलं, MOU केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला बरंच त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी सगळा हा आजचा MOU आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे, तापणारा आमचा राज्य आहे. सगळ्यात जास्त काही भागावर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि आमच्या खानदेशमध्ये, विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव खूप मोठा आहे, उष्माचा घाताचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी एक सूचना द्याव्या लागतील जिल्हाधिकाऱ्यांना. लोकांच्यापर्यंत त्या सूचना गेल्या पाहिजेत, त्याचं अनुकरण झालं पाहिजे. अशा दृष्टीने आपण हा आजचा या संदर्भामध्ये या संस्थेबरोबर MOU सुद्धा केलेला आहे. आणि मला वाटतं निश्चित त्याचा उपयोग जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होईल. SOP ही तीच आहे. आता यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण उष्माघात म्हणजे टेम्परेचर ठराविक 27-28च्या वर गेलं तर आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, म्हणजे आपल्याला लोकांना काय सूचना द्यायचा, त्यांना अलर्ट कसं करायचं, शाळेचं टायमिंग कसं बदलायचं. कदाचित अशा वेळेला एखाद्या वेळेला ऑफिसची सुद्धा वेळ बदलण्याची वेळ आली तर मग ते कसं करायचं. जसं आपण पावसाळ्यामध्ये सुट्टी देऊन टाकतो कधी की बाबा नाही 2-3 दिवसाला खूप पाऊस आहे, बरोबर. थंडी असली तर मग मुलांची आपण शाळा तर दिल्लीत तुम्ही इतर राज्यात बघितलं असेल की शाळेची वेळ आपण 7 वाजता असली की 8 वाजता करतो, कधी 9 वाजता करतो. त्या वेळची नैसर्गिक परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्याला आपण त्याच्यामध्ये बदल करत असतो. आणि म्हणून यामध्ये असे सगळे काही उपाय सुचवलेले आहेत की त्यामधून आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून कोणाच्या जीविताला हानी होणार नाही, कोणी जास्त आजारी पडणार नाही. अनेक वेळेला खूप मोठा म्हणजे उष्माघातामुळे मग उलट्या व्हायला सुरुवात होते, कुठे मग बेशुद्ध पडतायत
अशा अनेक गोष्टी आहेत. चालू रस्त्याने सुद्धा लोक बाईकवर याच्यावर पायी चालताना सुद्धा पडतायत, त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पडतायत, असे प्रकार अनेक आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सूचना या संदर्भात सुचवल्या गेलेल्या आहेत. त्याची प्रत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना देतो आहोत. पण यामागचा उद्देश हाच आहे की सगळं वातावरणातला बदल आणि जास्त उष्णता जी वाढते आहे त्याच्यावर उपाययोजना काय करावी त्या संदर्भातला हा विषय आजचा आहे. 184 कोटी रुपये खर्च करून आपण नागपूरला जे सेंटर त्या ठिकाणी बांधतोय ते सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण आधी देशामध्ये सर्वात मोठं सेंटर तसं गुजरातला आहे, गांधीनगरला. पण त्यापेक्षाही मोठं सेंटर हे आपण या ठिकाणी बांधतोय. म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठं सेंटर जे आहे डिझास्टर हे आपण त्या ठिकाणी बांधतोय. आणि त्यातून अनेक लोकांना ट्रेनिंग दिलं जाईल, अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलंच जाईल. पण त्यावर रिसर्च सुद्धा त्या ठिकाणी होईल की काय केलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. आणि मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं सेंटर आहे आणि त्या कामाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग होते, मग ते मुंबईसारख्या शहरात वाढती बांधकामं, मग ग्रामीण भागात झाडं तोडली जाते, या सगळ्याचा फटका आता या सगळ्या ह्याच्यावर होतोय. तर त्यासाठी काही त्या हे करणार आहात? कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर सगळ्या शोधूनच विचारतो म्हणजे एकत्र काही तज्ञांच्या मते जिथे जिथे सिमेंट रस्ते वाढत आहेत, रस्ते बांधकामं तर काही म्हणत, पण सिमेंट रस्ते वाढत आहेत डांबरीच्या ऐवजी, तिथे उष्माघाताचं प्रमाण जास्त वाढतंय. तर राहण्याचे तुम्ही हे काम मोठं महत्वाचं हाती घेतलंय, तर त्या सिमेंट रस्त्यांचा काही परिणाम तिथलं उष्मा वाढण्यामध्ये आणि त्याचा परिणाम ग्लोबल होणार असं काही या निमित्ताने अभ्यास करून घेऊन आपण सरकारकडे काही गोष्ट मांडणार? निश्चित तो संशोधनाचा भाग आहे की सिमेंटचे रस्ते केल्यामुळे जास्त उष्णता वाढते का डांबरीमुळे काही कमी राहणार आहे का, एक संशोधन आहे. पण आता आजकाल रस्ते करणे क्रमप्राप्त आहेत, आपण हे बघतात. नाही तर मग आता मग खड्ड्यांचा विषय येईल परत, डांबरी रस्ते झाले की परत वर्षभरात 2 वर्षामध्ये दोन्ही गोष्ट आहेत. पण मला वाटतं सगळंच जागतिक पातळीवर सगळं आता ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढत चाललेलं, म्हणजे इतकं वातावरणातला बदल होत चाललेला आहे की आता पाऊस पडणं सिमेंट रस्त्याचा काही संबंध येत नाही. पण आताही आपण किती पाऊस बघतोय, किती ठिकाणी नुकसान होतंय. दर 15 दिवसांनी कुठे ना कुठे पाऊस पडतोय, गारपीट होते, वादळ येतंय. त्यामुळे सगळे जे चेंजेस वातावरणातले आहेत ते सगळं खरा एक अभ्यासाचा विषय हा. म्हणजे हा फक्त सिमेंट रस्त्यामुळेच हे होतंय, मग पाऊस कशामुळे पडतोय, गारपीट कशामुळे होते, हा एक विषय आहे. पण निश्चित सगळ्या वातावरणातला बदल होत चाललेला आहे. आजकाल आपण पूर्ण जागतिक पातळीवर येतो. आपल्याकडे जे जपानमध्ये सुद्धा गावाचे गाव शहरं वाहून गेलेत पाण्यामध्ये, आपण आता मागच्या वर्षीच बघितलं असेल. आणि अनेक ठिकाणी आहे, युरोपामध्ये सुद्धा आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, सगळ्याच ठिकाणी तो आहे. पण त्याची कारणं वेगवेगळी असतील. पण आपल्याला आपल्या परीने जे या ठिकाणी करता येईल, मग पावसाळ्यात आपण करतोच आहे. आपली एनडीआरची टीम आहे, एसडीआरची टीम आहे, आपण त्यातून काही मार्ग काढतो. आपण काही कुठे सायक्लॉन आलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतो. अशा अनेक विषयावर ज्यावेळेला नैसर्गिक संकट येतील त्यावेळेला आपण काम करत असतो. पण आपण ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की या रस्त्यामुळे काही वाढतंय का, पण मग ग्रामीण भागातही तर त्यातले खूप वाढतंय. आता मुंबई समजा आपण रस्ते केले, पण ग्रामीण भागामध्ये कुठे काय, पण आता आमच्या खानदेशमध्ये बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मधला एखादा दुसरा मोठा हायवे असेल तर सिमेंटचा असेल, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शेतीचं आहे, त्या ठिकाणी झाडी सुद्धा, त्या ठिकाणी सुद्धा 47-48 टेम्परेचर जात आहे, 47-48 पर्यंत. मग त्याचं कारण काय आहे, म्हणजे हा एक सगळा चौकशीचा रिसर्चचाच एक भाग आहे. पण निश्चित या संदर्भामध्ये आता उपाय करण्याची वेळ भविष्य काळामध्ये आलेली आहे. सर, एक प्रश्न विचारतो. सध्या जो मनवाल असतो जंगलांना, कोकण साईडला सगळ्यात मोठं त्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी झाडं ही जळून खाक होतात. त्याच्यामुळे जो परिणाम सुद्धा जरी वाढलेला आहे. आणि परवाच एक घटना घडली रायगडच्या किल्ल्यावरती, तो वनवेमध्ये पूर्ण पाईपलाईन आणि सगळ्या त्या जळून खाक. अशा बऱ्याच घटना घडतात पाण्यासंदर्भात असतील किंवा छोटे पक्षी असतील, जंगलातले प्राणी असतील. मग त्याच्यावरती सरकारी उपाययोजना काय? हे खरं आहे का, उन्हाळ्यामध्ये आपण बघतो सगळ्या दूर गवत वाढलेलं असतं. उन्हाची म्हणजे तीव्रता एवढी मोठी आहे, 45-46 टेम्परेचर सगळीकडे जायला लागलेलं, कॉमन झालेलं आहे. आणि त्यामुळे साधी एखादी खोडकरपणाने कोणी नुसती काडी टाकून दिली, बिडी टाकून दिली तरी पण हे वणवे पेटतात. आणि मला तर अधिक असं दिसतंय की जाणीवपूर्वक लोक करतायत, जाणीवपूर्वक करतायत, खोडसाळपणे सुद्धा करतायत. आपण बघतो की रात्रीच कशी काय अक्षरी आग लागून जाते पटकन, कारण समजत नाही. पण काही ठिकाणी हे होत आहे, काही ठिकाणी असेल शॉर्ट सर्किट असेल, कुठलं इलेक्ट्रिकचं वरतून काही वायर गेली. पण मला वाटतं त्यापेक्षा हे मानव निर्मिती जास्त आहे. आणि त्यामुळे मग खरं आहे पशुपक्ष्यांचे खूप हाल होत आहेत, आपल्याला याची कल्पना आहे. त्यामुळे मग सगळी झाडं जी असतात हिरवी ती सुद्धा जळत आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण आता एवढ्या मोठ्या जंगला फॉरेस्टमध्ये तर सरकार काय करू शकत, तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर खोडण्याचं काम आजूबाजूला त्या ठिकाणी चाललेलं आहे की आग पसरू नये म्हणून तेवढ्यापुरतीच राहावी म्हणून ते चाललेलं आहे. पाण्याची व्यवस्था आपण तात्काळ त्या ठिकाणी काही करू शकत नाही की लगेच जाऊन पाण्याचे पंप उघडा करा. पण
हे एक नैसर्गिक आपत्तीचं मी असं म्हणेल. कारण वणवा वगैरे खरंच कोकणामध्ये काय सगळ्याच ठिकाणी येतात, बऱ्याच ठिकाणी लोक कोरडं गवत बघून त्याला जाणीवपूर्वक पेटून देत आहेत, जाणीवपूर्वक पेटवत आहेत. म्हणून त्यामुळे जंगलांचं तुरंत नुकसान होतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीसुद्धा आमचे त्या भागातले फॉरेस्टचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, महसूलचे असतील, हे त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. ते जाणीवपूर्वक पेटवत आहे, त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई सरकार. पण आता जंगलामध्ये एवढ्या दूर जाऊन ते सापडली पाहिजेत, ते आपण शोधू, ते सापडले तर कारवाई करू, पण ते सापडले पाहिजेत. कोणी चालू नुसती काढी ओढून टाकली चालला गेला तर आता फॉरेस्टमध्ये शोधणार कोण त्यांना, हा एक मोठा विषय आहे. पण निश्चित त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय या गोष्टींना आळा बसणार नाही. असे काही लोक आहेत ते लक्षातही येतात, त्यांच्यावर कारवाई अधिकाधिक झाली पाहिजे, ती केली जाते. पण तुम्हाला वाटतं अधिक कडक कारवाई त्यांच्यावर होण्याची गरज आहे की पुढे असं कोणी त्या ठिकाणी करणार नाही. कारण त्यातून आपण झाडं लावा, पण त्यातून हजारो झाडं त्या ठिकाणी नष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जे ग्रामीण ग्रामपंचायत आहे, जे सरपंच ते सदस्य, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, तर त्या लेवलला ते लोक राहत असतात. तर पण त्यांच्याकडे कुठली उपाययोजना किंवा सूचना नसतात, त्याच्यामुळे ते कारवाई करत नाही. माहिती असून सुद्धा ते गप्प असतात. तर त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल? त्या दिवशी मी तेच सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, किंवा आपण म्हटलं बरं गावातले लोक असतील, कारण ते सगळ्यात जास्त जवळ असतात त्या सगळ्या गोष्टींच्या. कारण त्यांच्या एरियामध्येच ते सगळं डोंगरी भाग असतो, गवत असतो, गायरान असतं किंवा फॉरेस्ट असतं थोडं त्या जवळ त्यांच्या. त्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती असते. निश्चित त्या बाबतीमध्ये थोडी जनजागृती करून किंवा योग्य सूचना त्यांना देऊन त्या संदर्भामध्ये पुढे थांबवता कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करू. दुसरा प्रश्न आहे की राजकीय प्रश्न असेल की अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री केले अशी मागणी अदिती तटकरे यांनी केली आहे. काय नेमकं? शुभेच्छा आहेत त्यांना आमच्या. पण मग त्यावरती संजय राऊत सांगतात की जर सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री भाजप करत असेल तर तो भाजपचा मुख्यमंत्री. अच्छा, संजय राऊत आता मला वाटतं काय बोला मी या विषयावर. राजकीय वातावरण तापलं राजकीय त्यावर वातावरणामध्ये काही अशा गोष्टीमुळे ते राजकीय वातावरण तापत नाही. मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना साहजिक आहे वाटणं. आता संजय राऊतांनी मागे वाटत होतं की पंतप्रधानांच्या लायक एकच माणूस आहे देशामध्ये, उद्धव ठाकरे म्हणून त्यांनी म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही? हे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे उद्धवजी, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं ना. आता त्याला काय म्हणणार आपण मग? भाऊ, राजकारणात जे आता तुम्ही एसओपी करताय, खरं तर जे तापमान वाढलंय, तर राजकारणात ज्यांच्या वक्तव्यांमुळे तापमान वाढतं त्याच्यासाठी एसओपी तयार करण्याची गरज आहे का? त्याच्यासाठी तर पंपच लावा लागतील, फायर ब्रिगेडचे बोट, फायर ब्रिगेडचे पंप झाडा लागतील. त्याच्या जिथे काही बोलणार आहेत त्याच्या मागे उभेच करावं लागतील पंप, बोललं की मार पाडी. कॅबिनेटला आशा भोसलेंच्या नावाने संगीत अकॅडमी सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांनी हो. नाही, आशा ताई, आमच्या आशा दिदी यांचं दुःख निधन, त्याबद्दल मौन पाहून आम्ही त्या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे. पण हे खरं आहे, कारण आशा दिदींचंच असं म्हणणं होतं, त्यांचीच मागणी होती की जसं एक अकॅडमी अशी उभी करावी. आणि त्यासाठी मला वाटतं ह्या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव येणार होता. मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं, पण दुर्दैवाने तो त्यांच्या समोर येऊ शकला नाही. अचानक त्या आजारी पडल्यात आणि आपल्याला निघून गेलेल्या आहेत. पण लवकरच त्या संदर्भामध्ये म्हणजे हा निर्णय जवळपास झाल्यासारखाच आहे. पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या या 15 दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये हा विषय येईल आणि एक सुंदर अकॅडमी त्यांच्या नावाने या ठिकाणी, त्यांचं नाव आम्ही देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे. त्याविषयी मलाही डिटेल माहिती नाही, पण हा एक विषय झालेला आहे की त्यांच्या नावाने एक अकॅडमी करायची. आता त्याच्यामध्ये काय करणार आहे काय नाही याची मला कल्पना नाही, पण त्यांच्या नावाला साजिशाच असं एक या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. गिरीश सर, सबसे पहले सवाल आपसे करना चाहिए, आज हमने देखा कल देखा कि आशा ताई का निधन किया, कैबिनेट में क्या कुछ फैसला लिया, थोड़ा विस्तार से क्या आशा ताई का, आशा दीदी का दुखद निधन हुआ, इसलिए आज कैबिनेट में एक दुखद प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री जी ने रखा और हमने उनको आदरांजलि भी अर्पित की है. आशा दीदी एक बहुत बड़ा नाम, लता दीदी के बाद में मुझे लगता है आशा दीदी एक ऐसा बहुत बड़ा नाम जो हमारे देश में नहीं तो दुनिया भर में एक है, था, अभी आज हम नहीं है. लेकिन उनके नाम से एक अकेडमी, जैसे आशा दीदी की भी मांग थी बहुत दिनों से कि एक अच्छी एकेडमी, संगीत एकेडमी जिसमें बच्चों को सिखाया जाए, उनका ट्रेनिंग हो, उस पर रिसर्च भी हो अच्छा, इसलिए एक की जाए मुंबई में, इसलिए उनकी मांग थी.
मुझे लगता है कि अगले मीटिंग में या 15 दिन बाद, मतलब ये महीने में ही ऐसा प्रस्ताव और शासन की तरफ से आने वाला था, ऐसा मुख्यमंत्री जी ने भी कहा था। लेकिन दुर्भाग्य की बात है कि दीदी कल ही हमारे बीच में नहीं रही, वो अचानक चले गई। 93 साल की उनकी उम्र भी थी। लेकिन आज मुख्यमंत्री जी ने कहा है कि आने वाले 15 दिन में, यही महीने के अंदर ऐसा प्रस्ताव लाया जाएगा और उस अकेडमी को आशा दीदी का नाम वो दिया जाएगा। सर, हमने देखा है जिस प्रकार से लगातार टेम्परेचर है, कैसे वातावरण में चेंज हो रहा है, कभी बारिश हो रही है, कभी काफी गर्मी। सरकार उसको लेके कई राज्यों के कई जिलों में काफी गर्मी, कई टेम्परेचर हो जाता है, उसको लेके सरकार क्या कुछ कर रही है? क्या कुछ नया एसओपी या क्या कुछ लोगों के हित के लिए ला रही है? बिल्कुल, आजकल हम लोग देख रहे हैं ग्लोबल वार्मिंग, मतलब वातावरण में कितना बदल होते जा रहा है, कितना चेंजेस होते जा रहे हैं। अप्रैल महीने में कभी ओले गिर रहे हैं, कभी मार्च में बारिश हो रही है, मई महीने में भी कभी बारिश होती है, बाढ़ भी आती है। तो देखा हर महीने, हर 15 दिन बाद में कहीं न कहीं कुछ ना कुछ हादसे होते जा रहे हैं। ये सब निसर्ग का बदल नहीं, नेचुरल क्लाइमेट इसमें है। तो इसलिए धूप, ये भी विषय उतना ही महत्व का, जितना हम साइक्लोन के लिए लड़ते हैं, डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से कभी बाढ़ आती है तो उसके लिए हम उपाय योजना करते हैं। ऐसी कई बातें हैं कि जिसमें डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से देखा जाता है। लेकिन धूप, हीट, ये ऐसी बात है कि दूसरे के लिए हम लोग को थोड़ा ध्यान नहीं देते। लेकिन इसमें भी मरने वालों की संख्या बहुत ज्यादा है पूरे देश में। तो इसलिए 48, 47, कई 49, 50 तक टेम्परेचर जा रहा है। मुझे लगता है ये बहुत डेंजरस है और इसलिए इन लोगों को बचाने के लिए, जैसे इसमें खाली इंसान ही नहीं, पशु पक्षी भी है, जानवर भी है, इनकी भी बहुत हालत खराब होती है, बेचारे वो भी मरते हैं। तो इसलिए आदमी के लिए, जैसे अलग अलग जगह अलग अलग हीट होती है, जैसे चंद्रपुर में कोयले का माइंस है तो वहां की हीट अलग होती है, हमारे खानदेश में अलग होती है, विदर्भ मराठवाड़ा में अलग होती है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि धूप से बचने के लिए कुछ उपाय योजना की जाए। इसके लिए नागपुर में हमने एक बहुत बड़ा सेंटर डिजास्टर का यहाँ पर खोलने मतलब हम लोग खोलने जा रहे हैं। 184 करोड़ 184 करोड़ माननीय मुख्यमंत्री जी ने उसके लिए मंजूर भी कर दिए, उसका काम भी शुरू हो गया। 12 एकड़ जगह नागपुर एमआईडीसी में वहां अलॉट भी हो गई है और इस माध्यम से वहां पर एक रिसर्च भी होगा और ट्रेनिंग भी होगा। एक बच्चों की रहने की व्यवस्था, युवाओं को जहां ट्रेनिंग दिया जाएगा उनके रेसिडेंशियल व्यवस्था भी हमने वहां पर की है। तो मुझे लगता है ये देश का सबसे बड़ा ऐसे सेंटर होगा डिजास्टर का। गुजरात में भी है, लेकिन गुजरात से भी हम लोगों ने बहुत बड़ा सेंटर हम लोग नागपुर खोलने जा रहे हैं और जरूर इससे बहुत बड़ा फायदा, क्योंकि ये टीम अगर ट्रेन हो जाए, वहां पे अगर अच्छा ट्रेनिंग दिया जाए, अच्छा रिसर्च हो तो उसका जरूर फायदा हमारे महाराष्ट्र के राज्य के लिए होगा। सर, एक और सवाल जानना चाहिए, महिला आरक्षण के जो संशोधन बिल में जो संशोधन हो रहा है, महिला आरक्षण की बात करें, अब विपक्ष लगातार सरकार से, हालांकि सरकार प्रधानमंत्री लोगों को पत्र लिखा है विपक्षों को कि आप हमारे साथ इस बिल का सहयोग करें, लेकिन सोनिया गांधी ने एक आर्टिकल लिखा, हमने कहा कहीं न कहीं सरकार जो है जल्दबाजी कर रही बिल को। कैसे जवाब दीजिए सोनिया गांधी और सरकार की अपना महिला आरक्षण बिल को? मुझे लगता है सोनिया जी तो खुद एक महिला है। इंदिरा जी के समय से देखना, अब लोग देख रहे हैं कि इंदिरा जी ने कितने साल राज किया यहाँ पर। सोनिया जी भी कांग्रेस की सर्वसर्व है, तो उसके बाद में इस विषय को लेकर तो उन्होंने पहल करना चाहिए, मुझे से लगता है। लेकिन आज कांग्रेस जिस तरह से बातें करती है, प्रधानमंत्री तो ये चाहता है, हमारी पार्टी भी चाहती है कि महिला को बिल्कुल इस पर प्राधान्य दिया जाएगा, आरक्षण देना जरूरी है। हर क्षेत्र में महिला कितनी आगे बढ़ रही है, बचत गट के माध्यम से कितना महिलाओं को आगे लेने का काम, आगे करने का काम, उन्हें सक्षम करने का काम हमारी सरकार भी कर रही है, केंद्र सरकार कर रही है, राज्य सरकार कर रही है। तो इसलिए मुझे लगता है कांग्रेस ने भी इसमें सहयोग देना चाहिए कि जल्द से जल्द ये बिल हमको लाना है। और अगर इसमें सहयोग होता है तो हमारी बहनें हैं, महिला है, वो भी अब हर क्षेत्र में आगे है। जैसे देखे जाए तो हर क्षेत्र में महिला आगे जाती है। पढ़ाई में भी देखो तो सबसे ज्यादा अच्छा रिजल्ट यूपीएससी में देखो, एमपीएससी में देखो, 12th के एग्जाम में देखो, 10th के सभी अच्छा लड़कियों का ज्यादा है, महिलाओं का ज्यादा है। तो मुझे लगता है इस क्षेत्र में भी महिला आगे आनी चाहिए। ये हमारी सोच है, हमारी सरकार की सोच है, प्रधानमंत्री जी की भी सोच है। तो मुझे लगता है कांग्रेस ने इसमें सहयोग करना बहुत जरूरी है, आवश्यक है। हर बात में राजनीति करने की कोई जरूरत नहीं है। आरएसएस के प्रमुख मोहन भागवत जी का बयान सामने आया, कल उन्होंने कार्यक्रम में कहा कि हिंदू समाज में कहीं ना कहीं एकता की कमी है। क्या आप भी मानते हैं हिंदू समाज में एकता की कमी, इसलिए सब कुछ हो रही है? नहीं, सही बात है, सही बात है। उन्होंने क्या गलत कहा है? वे आज भी देखो, हमने बिल लाया परसों धर्मांतरण का, कितने अपने लोग की गला फाड़ के चिल्ला रहे थे। कोई जरूरत नहीं है, हमने कोई किसके ऊपर मतलब ये कोई जबरदस्ती नहीं की है। हमने कहा है कि भाई ये जो जबरदस्ती हो रहा है, अभी नासिक को उदाहरण लोकल छोड़, तो टाटा कंपनी में जो हुआ है, जबरदस्ती महिलाओं को
तुम रोजगार दे रहे हो, उन्हें नौकरी दे रहे हो, अच्छी सैलरी के नाम पर आप उनके साथ में क्या क्या कर रहे हो, कितनी बदतमीजी कर रहे हो। उनका धर्मांतरण हो रहा है, उनको नमाज पढ़ने लगा रहे हैं, उनको रोजे पकड़ने लगा रहे हैं, उनको हमारी गौ माता का मांस खिला रहे हैं, तो ठीक है, तो तब आपको कुछ नहीं लगता है। तो मुझे ऐसे लगता है कि ये आजकल जो चल रहा है ये बहुत गलत है, लेकिन मुझे खबर है कुछ लोग ऐसे हैं कि वो खाली वोटों की राजनीति करना चाहते हैं। अपने मतदार संघ में हमें वोट कैसे मिलेंगे, हमको इन लोगों के वोट कैसे मिलेंगे, इसलिए बाकी धर्म विरम सब छोड़कर और इस बातों की तरफ उनका ज्यादा ध्यान है। यूनिफॉर्म सिविल कोड की बात करते हैं सर, कई राज्यों में लागू हो चुका है या कई राज्यों में अपने यहाँ भी चुका है, लेकिन पश्चिम बंगाल में चुनाव है तो ममता बनर्जी कहती है कि अगर देश में यूसीसी लागू होता है तो वो सबसे खतरनाक हो सकता है। ममता बनर्जी के बयान को कैसे जवाब देंगे? नहीं, उनकी सोच है, उनकी सोच है। पश्चिम बंगाल में ममता दीदी क्या कर रही है तो पूरे देश को पता है, पूरी दुनिया को पता है। उनका कितना सीरियस लेना चाहिए उनका कहना। आज बंगाल में मैं भी पिछले समय 1 महीना वहां पर चुनाव में था, क्या चल रहा है वहां पर, कैसी दादागिरी की चल रही है, कितनी तकलीफ हमारे लोगों को वहां पर है। तो वोटों की राजनीति सब तरफ हो रही है, इसलिए लोगों का ध्यान सब वोटों पे ही है आजकल कि हमें इस समाज के वोट कैसे मिलेंगे, इस धर्म के वोट कैसे मिलेंगे। इसलिए देश धर्म सबको छोड़कर बाकी लोग खाली कुर्सी संभालने में लगे हुए हैं। इसी का ये परिणाम है और स्टेटमेंट उसी को लेकर है। सत्ता परिवर्तन होगा पश्चिम बंगाल में, जिस हिसाब से आप कह रहे हैं कि 1 महीने से आप वहाँ पे देखो अभी क्या क्या होता है, घोड़ा मैदान सामने है।